यवतमाळमध्ये 27 जूनला उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आहे। ठाकरेंच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या संदर्भात उबाठा कार्यकर्त्यांसोबत आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी संवाद साधलाय, बघूया। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांची यवतमाळमध्ये सभा आयोजित केली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। प्रवीण भाऊ, आपण जिल्हाध्यक्ष आहात, काय नेमकी ही सभा आहे आणि कशासाठी महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे? 6 खासदार आपण सर्वजण जाणतात, जे गद्दार झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला गद्दार झाले, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना गद्दार झाले आणि ज्यांनी त्यांना निवडून दिलं अशा शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व मतदारांना ते गद्दार झाले। या गद्दारीचा समाचार घेण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उद्या यवतमाळमध्ये येत आहेत। उद्या सकाळी 10:30 वाजता यवतमाळची सभा आपली इथं सुरू होणार आहे। उद्या 3 सभा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या, इथून ते वाशिम आणि हिंगोलीला जाणार आहे। या सभेच्या माध्यमातून सगळ्या निष्ठावान शिवसैनिकांना भेटण्यासाठी आणि जनतेची हितगुज करण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब उद्या यवतमाळमध्ये येत आहेत। चांगली व्यवस्था या ठिकाणी आपण पाहत झाली आहे आणि या ठिकाणी जो या लोकांची चीड आहे की जे गद्दारी करून जे मशालवर निवडून आलेले, ज्यांनी या इथल्या जनतेशी गद्दारी केली आणि ते गद्दारी करून तिकडे गेले, त्याचा समाचार घेण्यासाठी उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी उद्या येणार आहे। संदेश कान्हू, महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ। तर यवतमाळमध्ये ठाकरेंची ही जी उद्या सभा होणार आहे त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया।